सातबारावर नाव नोंद करण्यासाठी 60,000ची लाच स्वीकारताना मंडळ अधिकारी एसीबीच्या जाळ्या. शिरोळ तालुक्यातील नांदणी येथील मंडळ अधिकारी आणि एका खासगी व्यक्तीस लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रंगेहात पकडल्यानं महसूल विभागात खळबळ उडाली आहे. कोर्टाच्या हुकुमनाम्यानुसार सातबारावर नाव नोंद करून देण्यासाठी तब्बल 1,25,000 रुपयांची लाच मागण्यात आली होती. तडजोडीनंतर 60,000 रुपये स्वीकारताना एसीबीनं सापळा रचून दोघांना ताब्यात घेतला. याबाबत एसीबीकडून मिळालेल्या माहितीनुसार अमित कुमार जगन्नाथ पाडळकर वय 44, मंडळ अधिकारी नरसेवाडी, अतिरिक्त कार्यभार नांदणी तालुका शिरोळ आणि शिवाजी आनंदराव जाधव वय 61 राहणार जाधवमळा धरणगुत्ती या खासगी व्यक्तीविरोधात कारवाई करण्यात आली. तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर इथं तक्रार दाखल केली होती. कोर्टाच्या आदेशानुसार सातबारावर नाव नोंद करण्याच्या कामासाठी आरोपींकडून 1,25,000 रुपयांची लाच मागण्यात येत असल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलं होतं. तक्रारीची पडताळणी 18 मे रोजी पंचासमक्ष करण्यात आली. त्यावेळी मंडल अधिकारी अमित कुमार पाडळकर व शिवाजी जाधव यांनी स्वतःसाठी लाचेची मागणी केल्याचं निष्पन्न झालं. तडजोडीनंतर 60,000 रुपये देण्याचं ठरलं होतं. यानंतर एसीबीनं सापळा रचला. आरोपी मंडल अधिकारी पाडळकर यांनी तक्रारदारास लाचेची रक्कम शिवाजी जाधव यांच्याकडे देण्यास सांगितली. तक्रारदारानं 60,000 रुपये दिल्यानंतर एसीबीच्या पथकानं तात्काळ कारवाई करत शिवाजी जाधव यांना लाच रकमेसह ताब्यात घेतलं. तसेच मंडल अधिकारी अमित कुमार पाडळकर यांनाही ताब्यात घेण्यात आलं. या प्रकरणी शिरोळ पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 अंतर्गत कलम 7 व 7 अनुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तर पुढील तपास पोलीस उपअधीक्षक वैष्णवी पाटील करतात.